रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल म्हणजेच रविवारी 19 एप्रिलला आहे. हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. 19 एप्रिल 2026 रोजी आपण ही अक्षय तृतीया साजरी करणार आहोत. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असा या शब्दाचा अर्थ आहे. या शुभ दिवशी नवीन वस्तू खरेदी तसेच नव्या कामाची सुरुवात करणं खूप उत्तम मानलं जातं. अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी असलेला शुभमुहूर्त असं देखील आपल्याकडे मानलं जातं. पण तुम्हाला ठाऊक आहे का, अक्षय तृतीयेला नक्की सोने का खरेदी केले जाते? या संदर्भात आपण काही थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असं म्हणतात, या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जातं. तसंच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये धनसंपत्ती आणि सुखसमृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला अनेक शुभयोग निर्माण होतात. या दिवशी ग्रह शुभ स्थितीत असतात. त्यामुळे या दिवशी सोने आवर्जून खरेदी करण्याचा सल्ला आपल्याला ज्योतिषशास्त्रांकडनं दिला जातो. अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी आता काय खरेदी करू शकतो ते देखील आपण बघणार आहोत. बघा, सध्या सोन्याचे दर भाव जे आहेत त्या खूप वाढलेले आहेत. दर पाहून सोने सहसा खरेदी करणं जास्त शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही कमी बजेटमध्ये इतर काही गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करू शकता. त्याचे देखील शुभफळ तुम्हाला मिळू शकतं असं आपल्या ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. म्हणजे बघा, ज्योतिषशास्त्रानुसार चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या ग्रहांसोबत असतो. अक्षय तृतीयेला चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी आयुष्यात सुख सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीची वस्तू खरेदी करू शकता. यात तुम्ही चांदीची नाणी, चांदीचे दागिने खरेदी करू शकता. जर तुमचे बजेट कमी असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही कपडे देखील खरेदी करू शकता. शिवाय या दिवशी नवे कपडे परिधान करणं देखील आपल्याकडे खूप शुभ मानलं जातं. ते लाभदायी मानलं जातं. या दिवशी डाळी म्हणजेच जशी गव्हाची डाळ, मुगाची डाळ, चण्याची डाळ, तुरीची डाळ, तांदूळ, गहू ही धान्य देखील खरेदी करू शकता. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर माता देवी लक्ष्मीसोबतच देवी माता अन्नपूर्णेचा देखील आशीर्वाद आपल्या कुटुंबावर प्राप्त होईल. त्याचबरोबर बघा, तांबं आणि पितळ, आपण देवासाठी तांब्याची किंवा पितळीची भांडी ही जास्त करून वापरली जातात. त्याला आपण कॉपर आणि ब्रास असं देखील म्हणतो. जर बघा तुम्ही सोने चांदी देखील खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्या पितळेची भांडी किंवा देवांच्या मूर्ती देखील खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही ह्या वस्तू खरेदी करण्याला अतिशय महत्त्व मानलं गेलं आहे. अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची भांडी देखील खरेदी करू शकता. या दिवशी मातीची भांडी खरेदी केल्याने आर्थिक समस्या भासत नाही असं देखील आपल्याकडे सांगितलं जातं. जर तुम्हाला या व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा.